गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व। तर मित्रांनो, आम्ही सगळे झालो आता रेडी आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला। खाली आमच्यासाठी ब्रेकफास्ट आहे। तू खाणार आहे? काय खाणार आहे? डोसा, इडली, वडा, मेनू आहे। हा बघा, हेने तर मेनू दिलाच आपल्याला काय खाणार आहे ते। दादा तू काय खाणार आहे? मी मॅगी खाणार आहे। आणि पप्पा तुम्ही काय खाणार आहे? मसाला डोसा। आवाज ऐकला? आणि काका काय खाणार? मी खाणार आहे इडली। मी पण इडलीच खाणार आहे आणि फ्रुट्स खाणार आहे। तर आता आपण जाऊया खाली ब्रेकफास्ट करा। चला चला बच्चा पार्टी, चलो बच्चा पार्टी नाश्ता करायला। चलो 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 चलो। तर मित्रांनो, ब्रेकफास्ट करून आमचा झाला डन आणि आता हा फायनली या रूमला आम्ही चेकआउट करून बाय बाय करतोय। 2 दिवस होतो या रूममध्ये, खूप मजा आलेली। सगळी फॅमिली आम्ही स्टे केलेला। इथे एक रूम होता आणि तिकडे एक आमचे रूम होता आणि त्याच्या बाजूला एक रूम आम्ही घेतलेला। 3 रूम टोटल आम्ही घेतलेले। तर अशा प्रकारे मी झालो आता रेडी। सोनालीने पण मस्त ड्रेसअप केलं, मस्त टी शर्ट घातलं। तर आता आम्ही जातोय खाली। ब्रेकफास्ट सगळा झाला, गाडीच्या इथे जातोय आणि नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे आपली? मसुरीला चाललोय आम्ही। आली लिफ्ट। व्ह्यू बघा मित्रांनो बाहेरचा। हे आमच्या हॉटेलच्या बाहेरच एक गुरुद्वारा होती। हे इथे सोनालीचं अकाउंटचं फायनल बिलचं चाललंय। सोनाली बिलिंग करते फायनल आता। आणि हे जे हॉटेल आहे रिकमेंडेड करतो तुमच्यासाठी, खूप बेस्ट आहे आणि सर्व्हिस पण यांची खूप चांगली आहे। आणि जर तुम्हाला जर इथे स्टे करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये या हॉटेलचं नाव तुम्हाला मेन्शन करून ठेवतो। ये सामान को किधर रखना है, किधर छोड़ना है? ये सामान बम्बई छोड़ना है, बम्बई। तर हे हॉटेल होतं, आम्ही इथे स्टे केलेला। जर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की इथे येऊन तुम्ही एकदा व्हिजिट करा। सोनाली चलो बाय बाय करा हॉटेलला। ईशा आपली इकडे बस पण आली आहे। इथे एक मस्त टाइम लॅप्स लावलाय मी, मला तो आता व्ह्यू एन्जॉय करायला भेटतो। आम्ही जाता जाता ना एक आता ब्रेक घेतला छोटासा। आम्ही आता थांबलोय शस्त्रधाम म्हणून, शस्त्रधारा म्हणून एक प्लेस आहे। ही अशी प्लेस आहे। असं शस्त्रधाम म्हणून एक प्लेस आहे, शस्त्रधारा म्हणून अशी एक प्लेस आहे। इथे आम्ही थांबलोय आणि ह्याचं काय बेनिफिट आहे सोनाली, काय सांगत होते? बेनिफिट नाही म्हणजे असं ऐकण्यात आलं इकडच्या, हा काय काय होतं त्याचं? असं ऐकण्यात आलं इकडच्या लोकल पब्लिक किंवा माझे रिलेटिव्ह पण इकडे राहतात ना आपले, हा लोक पण म्हणाले इकडे स्किनचे जे काही रोग असतात आपल्याला, त्वचेचे म्हणजे काहीही रोग असतात, तर इकडे आल्यावर आपण तिकडे आंघोळ केल्याने ना ते जातात निघून। आपण जायचंय? हा आपल्याला जायचं। आपण पण जाणार आहे। आपल्याला काही तसे रोग नाही स्किनचे, टचवूड असे काय हे नाही, पण जस्ट आलोय तर इथे व्हिजिट करायला आम्ही। आणि इथे जायच्या आधी आम्ही चाललो आता रोपवेने, तर तुम्हाला आता डायरेक्ट रोपवे दाखवतो मी। आणि तिकडे जायच्या आधी आम्ही चाललो ह्या रोपवे वरती, एक मंदिर आहे। तर आता रोपवे आम्ही बुक केली, तिकीट घेतली, तर आता निघतो आम्ही रोपवेने। पहिले ते मंदिर करणार आहे, नंतरला तिकडे जाणार आहे। तर आम्ही जाता जाता ना एक आता ब्रेक घेतला छोटासा। आम्ही आता थांबलोय शस्त्रधाम म्हणून, शस्त्रधारा म्हणून एक प्लेस आहे। ही अशी प्लेस आहे। असं शस्त्रधाम म्हणून एक प्लेस आहे, शस्त्रधारा म्हणून अशी एक प्लेस आहे। इथे आम्ही थांबलोय आणि ह्याचं काय बेनिफिट आहे सोनाली, काय सांगत होते? बेनिफिट नाही म्हणजे असं ऐकण्यात आलं इकडच्या, हा काय काय होतं त्याचं? असं ऐकण्यात आलं इकडच्या लोकल पब्लिक किंवा माझे रिलेटिव्ह पण इकडे राहतात ना आपले, हा लोक पण म्हणाले इकडे स्किनचे जे काही रोग असतात आपल्याला, त्वचेचे म्हणजे काहीही रोग असतात, तर इकडे आल्यावर आपण तिकडे आंघोळ केल्याने ना ते जातात निघून। हे खूप प्युअर पाणी इकडचं, नो म्हणजे मिक्स कुठलं। आपण जायचंय? हा आपल्याला जायचं। आपण पण जाणार आहे। आपल्याला काही तसे रोग नाही स्किनचे, टचवूड असे काय हे नाही, पण जस्ट आलोय तर इथे व्हिजिट करायला आम्ही। आणि इथे जायच्या आधी आम्ही चाललो आता रोपवेने, तर तुम्हाला आता डायरेक्ट रोपवे दाखवतो मी।
आणि तिकडे जायच्या आधी आम्ही चाललो ह्या रोपवे वरती. एक मंदिर आहे, तर आता रोपवे आम्ही बुक केली आहे, तिकीट घेतली आहे. तर आता निघतो आम्ही रोपवेने. पहिले ते मंदिर करणार आहे, नंतरला तिकडे जाणार आहे आम्ही. हे रोपवे कहाँ से जाना है? सोनाली, तुझा सेकंड एक्सपिरियन्स आहे ना? आपलं लग्न झालं तेव्हा पण आपण गेलेलो शिमल्याला, त्याच्यानंतरला आज आपला सेकंड एक्सपिरियन्स आहे. ह्याच्यामध्ये ईशान, काव्य, रुद्र आणि राहुल हे लोक गेले एका ह्याच्यामध्ये. मम्मी पण गेली आहे. आणि आता दुसरा रोपवे येतोय, खाली उतरतोय, त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहे. आता ही आता रोपवे आली आहे, ह्याच्यामध्ये आम्ही जाणार आहे. आता झाला अशी सीटिंग आहे. त्रिशा या इकडे. रोपवे चालू झाली आमची, वरती चाललोय आम्ही. मम्मी घाबरली असणार, मला कळच नाही. उतरते या बाबा, कुठे आलो आपण? आता रोपवे मधून आम्ही आलो बाहेर आणि इथे बगीचा बघा किती मस्त आहे. हे लहान मुलांना खेळण्यासाठी बनवलेलं आहे. तिकडे ईशान खेळतोय. आम्ही कशासाठी आणि इथे काय चाललंय ते बघा. हिला फोटो काढायचा होता पहाडी लुक मध्ये. जान्हवी बोलली की आपण आज जाऊया तिकडे, विचारूया काय. 100 रुपीज पर कॉस्ट आहे. ओके होती. आणि फोटोचे त्यांचे वेगळे चार्ज होते. तर अशा प्रकारे त्यांच्याकडे सगळा सेट आहे. खाली काय नेसलास की नाही? खाली काय नेसलास की नाही? ओ बाबूजी, आमचा क्यूटचा ईशान. किती मस्त वाटतं आपण या ड्रेसअप मध्ये. चालला यांचा. सोनाली, तुला करायचंय पक्का? मी दोघे पण रेडी झालोय. सोनाली पण रेडी झाली आहे, मी पण रेडी झालोय. तर आता आमचा फोटोशूट चालू होतोय. पप्पा पण रेडी झाले, यांचा पण फोटोशूट झाला. मम्मी पण रेडी झाली आहे. ऑलमोस्ट सगळ्यांचा फोटोशूट झाला इकडे. तर आमचा कॉस्ट्यूम आता झाला चेंज. आणि एक रील सोनालीची मी बनवली आहे. जर तुम्ही ती इंस्टाग्रामला थोड्या वेळामध्ये ती अपलोड करतो मी आता. आणि सोनालीची आयडी नसणार आहे, तर नक्की ती रील्सला तुम्ही बघा आणि लाईक आणि कमेंट्स करा. विदिन आहे ना 5 मिनिटात ती रील्स आम्ही बनवले. तिकडे कपडे घातलेले, तर तिला बोललो लगेच एक रील्स पण बनवूया. आणि टाइमपास मध्ये. आणि इथे एक मंदिर आहे साईबाबाचं, तर आम्ही तिकडे जातोय आता दर्शनासाठी. तर मंदिरामधून दर्शन झालं आणि आता सगळ्यांना लागलेली होती भूक. तर सगळे आता आम्ही इथे जेवायला थांबलोय. इथे ह्या नूडल्सला आहे ना चाऊमिन बोलतात. तर सोनालीने इथे आल्यापासून कमीत कमी 2 ते 3 वेळा खाल्ले असेल चाऊमिन. आणि हे काय मागवलं, एक मंचुरियन. तिकडे ईशान डोसा खातोय आणि काव्य आणि रुद्र दोघे पण खातात ते राईस. कसा आहे? छान आहे.
जेवण झालं, आता उतरतोय आम्ही खाली परत रोपवेने. आता आम्हाला खाली जायचंय. झालं का तुझं? अजून आईस्क्रीम बाकी आहे. तेव्हा आम्हाला पॅक वाला रोपवे होता आणि जो आत्ताचा जो आहे पूर्ण ओपन रोपवे आम्हाला भेटलाय. डेंजर वाटतंय, डेंजर. इथे सोनाली बसले, इथे राहुल आणि मी दोघे. तर झाला आमचा रोपवे. अरे लवकर या पडशील. होय, मजा आली काय? मी आता आलो शस्त्रधाराची इथे. सोनाली आणि आम्ही जेव्हा रोपवेला जात होतो तेव्हा मी मगाशी सांगितलेलं आम्ही इथे येऊन जाणार आहे इथे, की हे जे पाणी आहे आपल्याला जर स्किनचा काही पण प्रॉब्लेम असेल ना, तर असं ऐकून आहे आम्ही की जे स्किनचा जर प्रॉब्लेम असेल तर तो नीट होतो असं ऐकलेलं आम्ही. काय माहिती नाही आम्हाला, तर आम्ही आलेलो इकडे. दादा सगळे मजा करतात आहे. पण पाणी किती क्लीन आहे बघ, पूर्ण आतमधलं दिसतंय. पाणी बघा किती क्लीन आहे. इथे आता आलोय पार्किंगच्या इथे आणि आता आम्ही निघतोय मसुरीला.